शेवगावात अतिक्रमण विरोधी मोहिमेला वेग. जैन गल्लीतील दुकानदारांना 21 दिवसांची मुदत. शेवगाव नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला वेग आला असून मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी आज स्वतः जैन गल्ली परिसरात पाहणी करून कापड दुकानांचे मोजमाप केले. यावेळी अतिक्रमण झालेल्या दुकानदारांना 21 दिवसांच्या आत स्वखर्चाने अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्पष्ट केले की दिलेल्या मुदतीत अतिक्रमण काढले नाही तर नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष कारवाई करून अतिक्रमण हटवतील. तसेच या कारवाईचा खर्चही संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. शहरातील वाहतूक कोंडी, पादचारी नागरिकांची गैरसोय आणि रस्त्यांवरील अडथळे लक्षात घेऊन नगर परिषद टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवत आहे. जैन गल्लीतील कारवाईनंतर आता सोनार गल्ली तसेच शहरातील इतर भागांमध्येही अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी दिली. नगर परिषदेच्या या मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठा मोकळ्या होऊन वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने सर्व अतिक्रमणधारकांना स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. किती दिवसाची परमिशन दिलेली यांना काढायला? जैन गल्लीमध्ये बऱ्याच दिवसापासून खूप मोठा इश्यू होता ट्रॅफिकचा, पार्किंगचा. तर आपण इथल्या सगळ्या बांधकाम परमिशन चेक केलेले आहेत आणि बांधकाम परमिशन नुसार त्यांच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटीनुसार आपण ह्याला मुदत दिलेला आहे. हे वधवा कलेक्शन असू द्या, बाबूजी असू द्या आणि आम्ही बाकीचे पण परमिशन चेक करत आहोत. तर ह्यांना आपण ह्यांचं कन्स्ट्रक्शन मोठं असल्यामुळे आपण ह्यांना 20 ते 21 दिवसापर्यंत परमिशन देत आहोत. 20 ते 21 दिवसामध्ये ह्यांची स्ट्रक्चर बांधकाम परमिशन आणि नियमानुसार करण्याची आपण त्यांना एक शेवटची संधी देत आहोत. जर 21 दिवसामध्ये ह्यांनी नाही काढलं तर आमची नगरपालिकेची कारवाई आम्ही आमच्या नियमानुसार करू. आज जे मोठं बाजारपेठ झालेलं आहे, मोठं अतिक्रमण झालेलं, त्याच्यावर काय कारवाई करणार तुम्ही? पलीकडचे सोनारपेठ असू द्या, जैन गल्ली असू द्या, तिथे आपण काय केलेलं आहे, पूर्ण बाजारपेठ एकसाथ नाही घेतलेलं, आपण टप्प्याटप्प्याने घेतलं होतं. पहिला क्रांती चौक ते शिवाजी चौक, त्यानंतर मोठी गल्ली, आता जैन गल्ली. आपण इकडचं आटपलं की आपण पुढची राहिलेली सोनारपेठ आपण घेऊया. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.